अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्य द्यावं दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। श्रावण महिना आजपासून सुरू झालेला आहे, म्हणजे श्रावणाचा प्रारंभ सुरुवात आजपासून झालेला आहे। आणि बघा की 70-71 वर्षांना हा योग आलेला आहे की श्रावण महिना जो सुरू होणार आहे तो सोमवारपासून झालेला आहे। श्रावणाची सांगता पण सोमवारी झालेली आहे आणि 5 सोमवार ह्या श्रावणामध्ये आले। हिंदू धर्मानुसार श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्या हिंदू धर्माचे सण वार व्रत वैकल्य उपवास पारायण जे काय असतं ते आपण श्रावण महिन्यात करत असतो। आणि ह्या श्रावण महिन्यात आपल्याला आपल्या कुलदेवीची सुद्धा अशी विशेष सेवा करायची आहे। ही सेवा कशी करायची, काय करायचं, त्यामुळे आपल्याला काय फायदा आहे आणि कुलदेवीची सेवा न केल्यामुळे आपल्याला तोटा काय, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आपण आपल्या घरामध्ये महादेवाची पूजा करतो, हनुमानाची पूजा करतो, दत्ताची पूजा करतो, स्वामी समर्थांची पूजा करतो, म्हणजे सगळ्या देवांची पूजा अर्चा उपास तापास पारायण सगळं करतो। पण आपले कुलदैवत आणि कुलदेवी म्हणजे आपले आईवडील ह्यांची आपण सेवा उपवास काही करत नाही। त्यावेळेला आपल्या घरामध्ये खूप त्रास होतात। म्हणजे काय होतं, मुलं लग्नाला आलेत, मुलांची वेळेत लग्न होत नाही आहेत, मुलांच्या शिक्षणात अडचणी आहेत, मुलांच्या नोकरीत अडचणी आहेत, मुलं व्यवसायात अडथळा येत आहे, मुलं नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही, नवऱ्याचा व्यवसाय असेल नोकरी असेल तर त्याला बरकत मिळत नाही, घरात वारंवार भांडण, नवरा बायकोचं भांडण, मुलग्याचं बापाचं भांडण, भावाभावाचं भांडण, आईचं मुलाचं भांडण, तुमच्या घरात गरिबी येणं, दुर्भाग्य येणं, दुःख संकट ह्या गोष्टी घडत असतात। आणि ह्या गोष्टी घडू नयेत म्हणून आपल्याला उद्या मंगळवार, श्रावणातला पहिला मंगळवार, ह्या मंगळवारपासून 5 मंगळवार किंवा 4 मंगळवार जे काय आले त्या 4-5 मंगळवारी आपल्याला कुलदेवीची सेवा करायची। कुलदेवीला एक अशी वस्तू अर्पण करायची की ती वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या घरातलं दुःख निघून जाईल, संकट निघून जाईल, दुर्भाग्य निघून जाईल, आपल्या मुलांची लग्न होतील, मुलांना नोकरी लागेल, मुलं चांगल्या मार्काने पास होतील, मुलांचा व्यवसाय चांगला चालेल, नवऱ्याचा व्यवसाय चांगलेल, तुमचा व्यवसाय तर तो चांगला चालेल, घरातली भांडणं बंद होतील, पैसा येतो पण आलेला पैसा लगेच बाहेर पडण्याचे मार्ग असतात तो बंद होईल, घरात लक्ष्मी स्थिर होईल, लक्ष्मी प्राप्ती होईल, लक्ष्मी वाढेल, घरात स्थिर राहील, भरपूर तुम्हाला जे काय सुख समाधान आहे ते सगळं मिळेल। म्हणून उद्याच्या मंगळवारी तुम्हाला कुलदेवीची पूजा कशी करायची, तिची ओटी कशी भरायची आणि तिला एक वस्तू कोणती अर्पण करायची हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा। एखादा पॉईंट शेवटला राहतो आणि तो पॉईंट न बघता तुम्ही उपाय सेवा तोडगे केला तर त्याचा फायदा तुम्हाला होत नाही। म्हणून उपाय जे मी सांगते ते शेवटपर्यंत पूर्ण ऐकत जा। हे उपाय मी सांगते, ह्या सेवा सांगते, हे तोडगे सांगते, हे ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार केंद्रानुसार आहेत। त्यामुळे तुम्ही हे उपाय सेवा तोडगे करत जा। आपल्या घरात आपल्या मुलांची लग्न होत नाही आहेत, मुलांना नोकरी लागत नाही आहे किंवा घरात काहीतरी सतत अडचणी असतात, त्यावेळेला आपण एखाद्या गुरुजीकडे जातो, कुंडली दाखवतो आणि हजारो रुपये खर्च करून शांती अंगठी वगैरे असं करतो। पण मी जे उपाय सांगते ते घरच्या घरी कमी खर्चात तुम्ही करू शकता। उद्या पहिला मंगळवार श्रावणातला आहे आणि कुलदेवीची पूजा आपल्याला कशी करायची आणि तिला काय वस्तू अर्पण करायची बघा। तुम्ही देवघरातली जी नित्यनेमाची पूजा आहे ती सगळी पूजा करून घ्यायचं आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो असेल, मूर्ती असेल, टाक असेल तर तो फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या, टाक किंवा मूर्ती असेल तर ती तामणमध्ये घ्यायचं आणि त्या टाकाला पाण्यानं अभिषेक घालायचा, दुधानं अभिषेक घालायचा, पंचामृतनं अभिषेक घालायचा आणि परत पाण्यानं ती मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची। त्यानंतर एक चौरंग मांडायचा, त्या चौरंगावरती लाल कापड अंथरायचं आणि त्या लाल कापडवरती अखंड तांदळाच्या अक्षदा हळदी कुंकू लावून तयार करायच्या आणि त्या अक्षदा एक मुठभर अक्षदा ठेवायची आणि त्यावरती तुम्ही तुमच्या कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती ठेवायची। मग तुमची ती वणीची सप्तशृंगीची असू दे, रेणुका माता माहूरची असू दे, तुळजापूरची
अंबाबाई असू दे किंवा कोल्हापूरची महालक्ष्मी असू, तुमची कुठलीही कुलदेवी असेल त्या कुलदेवीची पूजा तुम्ही करायची. त्यानंतर तुम्ही ती मूर्ती स्थापन केली, त्या टाक जी मूर्ती आहे तुमच्या कुलदेवीची त्याला गुलाबाचं अत्तर लावायचं, हळद कुंकू लावायचं, लाल फूल कमळाचं मिळालं तर खूप चांगलं, नसेल तर तुमच्याकडे लाल गुलाब असेल, लाल गौरीचा असेल, लाल जास्वंदचं असेल, कुठलंही लाल फूल असेल ते तुम्ही त्या देवीला अर्पण करायचं. त्यानंतर हळद कुंकू अष्टगंध जे काय लावले, त्यानंतर अगरबत्ती लावायची, तुपाचा दिवा लावायचा, त्यानंतर धूप लावायचा आणि नंतर सगळ्यात शेवटी तांबूल म्हणजे पानाचा विडा ह्या देवीला अर्पण करायचा. हा विडा कसा बनवायचा बघा, 2 किंवा 5 पानं घ्यायची, 2 घेतला तरी चालेल किंवा 5 घेतला तरी चालेल. ह्या 5 पानावरती लवंग, वेलची, काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, खोबऱ्याचा तुकडा, मनुके हे सगळे 13 प्रकार त्यावर पानावर ठेवायचे आणि त्यानंतर त्या पानाचा विडा तयार करायचा किंवा एका वाटीमध्ये तो पानाचा विडा त्या कुलदेवीची तुमची मूर्ती टाकाय त्या चरणाजवळ ठेवायचा. हा विडा जो आहे हा ठेवल्यानंतर तुमच्या घरातल्या ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत, दुःख आहे, दारिद्र्य आहे, मुलांच्या नोकरी, व्यवसाय, शिक्षण, लग्न ह्या सगळ्या अडचणी दूर होतील, तुमच्या घरातली भांडणं बंद होतील, तुमच्या घरात पैसा येऊन स्थिर होईल, पैशाची वाढ होईल, संपत्ती वाढेल. हे तुम्ही उद्या करायचं आहे. त्यानंतर तुळजाभवानीची ओटी तुम्ही वर्षातून एकदा तरी तुमच्या देवीच्या मूळ स्थानी तुमची कुलदेवी जी आहे त्या मूळ स्थानी जाऊन तुम्ही कुलदेवीची ओटी भरायची. समजा तुम्हाला आत्ता जाता आलं नाही तर तुम्ही उद्या ही कुलदेवीच्या तुमच्या घरातल्या देवीसमोर ओटी भरू शकता आणि ज्या वेळेला तुम्ही तुळजापूरला जाता किंवा माहूरच्या रेणुकाला जाता, तुमची जी कुलदेवी आहे त्या मूळस्थानी जाता त्यावेळेला ही ओटी तुम्ही घेऊन जाऊ शकता. किंवा तुमच्या गावामध्ये एखाद्या तुळजाभवानीचं मंदिर असेल, अंबाबाईचं मंदिर असेल तर तिथं जाऊन सुद्धा तुम्ही ही ओटी भरू शकता. पण वर्षातून एकदा तरी तुम्ही तुमच्या कुलदेवीला मूळस्थानी जाऊन तुमची ओटी भरायची आहे. ही ओटी कशी भरायची बघा, सुती साडी, नऊवारी हिरवी. सुती साडीमध्ये सकारात्मक लहरी भरलेल्या असतात, त्यामुळे सुती साडी घ्यायचा. खण, जरी त्या साडीला ब्लाऊज पीस जोडलेला असेल, अखंड ब्लाऊज पीस सह साडी असेल तरी सुद्धा वेगळा ब्लाऊज पीस म्हणजे खण, सुती खण घ्यायचा. नारळ, नारळामध्ये कुलदेवीच्या सकारात्मक लहरी आकर्षित होतात त्यामुळे नारळ. त्यानंतर हळकुंड, सुपारी, बदाम, गहू घ्यायचे, तांदळाऐवजी गहू घ्यायचे. त्यानंतर फळं 5 प्रकारची, सौभाग्य अलंकार म्हणजे बांगड्या, टिकल्या, नेलपेंट, सिंदूर, हळद, कुंकू हे सगळं घ्यायचं. ते परातीमध्ये घ्यायचं, त्या साडीवर ह्या सगळ्या वस्तू ठेवायची. फुलाची वेणी घ्यायला विसरू नका, फुलाची वेणी घ्या आणि ह्या सगळ्या वस्तू तुम्ही घेऊन तुमच्या मूळ स्थानी कुलदेवीच्या ठिकाणी जायचं. तिथे गेल्यानंतर ही साडी जी आहे ती तुम्ही उघडून तिथे देवीच्या समोर घालायची. नसेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या देवीसमोर ही ओटी भरायची आणि ज्या वेळेला तुम्ही तुळजापूरला जाल किंवा माहूरला जाल किंवा सप्तशृंगीला वणीला जाल त्यावेळेला तुम्ही ही ओटी घेऊन जायचं आणि तिथे देवीला व्हायची. नसेल तर तुमच्या घरात जर तुम्ही भरला असाल तर एखाद्या सौभाग्यवतीला दुसऱ्या दिवशी ही ओटी द्यायची किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी एखाद्या मंदिरामध्ये देवीच्या तुम्ही ठेवायची. हा पानाचा विडा सुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही काढून स्वतः खायचा. तर अशा पद्धतीनं तुम्ही कुलदेवीची जी सेवा आहे ती श्रावण महिन्यात 5 मंगळवारी करा. ओटी तुम्ही 1 मंगळवारी भरला चालेल, 4 मंगळवार आले 4 मंगळवारी भरा, 5 मंगळवार आले 5 मंगळवारी भरा. तीच ओटी 5 सवासनींना 5 मंगळवारी देऊ शकता. हे तुम्ही पानाचा विडा ठेवल्यानंतर तुमच्या घरातल्या सगळ्या अडचणी दूर होतील. तुम्ही हे पानाचा विडा 5 मंगळवारी किंवा 4 मंगळवारी करायचा आहे. समजा श्रावणात 4 मंगळवार असतील तर 4 करा, 5 मंगळवार आले असतील तर 5 मंगळवारी तुम्ही हा पानाचा विडा ठेवायचा आहे. हे तुम्ही केल्यानंतर तुमच्या घरातली भांडणं बंद होतील, मुलांचे लग्न होतील, मुलांच्या शिक्षणातल्या अडचणी दूर होतील, मुलांचा व्यवसाय चांगला चालेल, पतीचा व्यवसाय चांगला चालेल, तुमचा व्यवसाय चांगला चालेल,
घरात चांगली लक्ष्मी प्राप्ती होईल, आरोग्य सगळ्यांचं चांगलं होईल, भांडणं बंद होतील, दुःख निघून जाईल, तुमच्या घरातलं दुर्भाग्य सगळं निघून जाईल, हे सगळं तुमच्या घरातलं निघून जाईल, घरात सुख शांती समाधान येईल, माता कुलदेवीचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल। हे करत असताना तुम्ही तुमच्या घरातल्या आई वडिलांना कधीही विसरू नका, तुमच्या आई वडिलांची सेवा जास्तीत जास्त करा, त्याचा सुद्धा आशीर्वाद तुम्ही जास्त घ्या, कारण आई वडिलांच्या सेवेसारखं दुसरं पुण्य कुठलं नाही आहे। त्यामुळे आई वडिलांची सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा, जास्तीत जास्त त्यांची काळजी घ्या, त्यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यात सुख शांती समाधान येईल। हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा, ज्याला अडचणी आहेत, मग तुमचे मित्र असतील त्यांना अडचण असेल, मैत्रिणी असतील त्यांना अडचण असेल, किंवा शेजारी असतील त्यांना अडचण असेल, संबंधित कोण असेल त्यांना अडचण असेल, बहीण असेल, भाऊ असेल, नातेवाईक असेल, कुणाला नाही कुणाला अडचण असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माझा शेअर करा, व्हिडिओला जास्तीत लाईक करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील। आणि माझा व्हिडिओ जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। माझ्या मुलीचं सीमंतिनी गरुड हे यूट्यूब चॅनल आहे, त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। माझ्या आणि माझ्या मुलीच्या सगळ्या व्हिडिओना तुम्ही सगळ्यांनी प्रोत्साहन दिले, असंच तुमचा पाठिंबा आणि प्रोत्साहन राहू दे। श्री स्वामी समर्थ।